नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने आंबट चुका भाजीचे वरण. अशा पद्धतीने तुम्ही जर का आंबट चुक्याचे वरण बनवले तर प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवणार, एवढं हे वरण चवदार लागते. तुम्ही एक वेळा अशा पद्धतीने आंबट चुक्याचे वरण नक्की बनवा. तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आंबट चुक्याचे वरण तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत मस्त असं गरम गरम पोळीचा काला मोडायचा, नाहीतर मग भातासोबत भातावर पण गरम गरम वरण टाकायचं आणि त्यावरून मस्त असं तूप टाकायचं आणि जेवणाला बसायचं. एवढी भारी चव लागते ना की तुम्ही सर्व भाज्या विसरून जाल. चला मग आपण वेळ वाया न घालवता या आंबट चुक्याच्या वरणाला सुरुवात करूया. त्यासाठी आंबट चुक्याची भाजी घेतलेली आहे. चांगले पानं निवडून घ्यायचे, त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची भाजीला. बघा अशा पद्धतीची असते आंबट चुक्याची भाजी, जर कोणाला माहिती नसेल तर. त्यानंतर 1 वाटी तूर डाळ घ्यायची, लसूण, कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर कुकर घ्यायचं, कुकरमध्ये डाळ टाकून घ्यायची आणि 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची डाळला. त्यानंतर मग डाळच्या डबल 2 पटीने किंवा थोडं जास्त टाकलं पाणी तरी पण चालेल. त्यानंतर डाळला आता शिजवून घ्यायची, 3 शिट्या होऊ द्यायच्या. गॅस पेटवायचा, गॅसवर कुकर ठेवायचं आणि डाळच्या 3 शिट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा. त्यानंतर लसूण कापून घ्यायचा. लसूण कापून झाल्यानंतर कांदा पण कापून घ्यायचा. कांदा लसूण आपण असं उभं कापून घेतलेलं आहे. छान चव लागते वरणामध्ये, त्यासाठी असं उभं कापलं तरी पण चालेल किंवा बारीक कापलं तरी पण चालेल. त्यानंतर भाजीला पण कापून घेऊ आता बारीक. अशा पद्धतीने भाजी पण कापून झालेली आहे, कांदा लसूण पण झालेला आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ. कढईमध्ये 3 चमचे तेल टाकायचं. तेल चांगलं तापलं का त्यामध्ये टाकायची मोहरी, जिरे, कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतड झाला का मग त्यामध्ये टाकायचा लसूण. त्यानंतर टाकायचा चिमूटभर हिंग. त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा टाकल्यानंतर व्यवस्थित छान मिक्स करायचं. आता कांद्याचा मस्त चांगला कलर बदलू द्यायचा, तिथपर्यंत कांद्याला परतत राहायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर कांदा पण छान परतला जातो, त्यासाठी आधीच मीठ टाकलं तरी पण चालेल. बघा आता कांदा चांगला लालसर झालेला आहे आपला. आता आपण त्यामध्ये भाजी टाकून घेऊ. एकदम खूप जास्त लालसर पण नाही होऊ द्यायचा कांदा, नाहीतर मग वरणाची चव लागत नाही. आता त्यामध्ये आपण भाजी टाकून घेतलेली, कापून घेतली होती चांगली बारीक. आता 1 ते 2 मिनिटात भाजी तेलामध्ये चांगली शिजून जाईल आपली. भाजी शिजते तिथपर्यंत आता आपण कुकर बघून घेऊ, डाळ शिजली का नाही. तर कुकरचं झाकण काढायचं, चमच्याने व्यवस्थित चांगली मिक्स करून घ्यायची आणि थोडं फेटून घ्यायचं डाळीला चमच्यानेच. डाळ मस्त छान शिजलेली आहे आपली. बघा भाजी पण शिजलेली आहे. आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊ. सर्वात आधी टाकायची हळद, त्यानंतर टाकायचं चवीनुसार लाल मिरची पावडर, थोडंसं धने पावडर आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. मीठ आपण आधीच टाकलेलं आहे कांद्यामध्ये. असं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं का मग त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची, तुरीची डाळ शिजवलेली. डाळ टाकल्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. यामध्ये तुम्ही हवं त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकू शकतात. पाणी टाकलं नाही टाकलं तरी पण चालेल. तुम्हाला हवं तसं तुम्ही हे वरण बनवू शकतात.
मी आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर 2 ते 3 मिनिट चांगलं उकळू द्यायचं वरणाला. आता छान उकळी येऊ द्यायची मस्त. बघा आता वरणाला मस्त छान उकळी आलेली आहे. मस्त छान सुगंध पण येतोय भाजीचा. बघा मस्त असे आपले आंबट चुक्याचे वरण आता तयार आहे. व्यवस्थित छान मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि थोडा बारीक कट करून घेतलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा. बघा झाले आपले आंबट चुक्याचे वरण तयार. तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मस्त अशा गरम गरम पोळी मोडायची किंवा हे वरण तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतात. मस्त असं पोळीच्या काल्यावर वरण टाकायचं, त्यानंतर भातात पण वरण टाकायचं, वरतून मस्त असे तूप टाकायचं छान. त्यानंतर गरम गरम जेवणाला बसायचं. तुम्ही पण अशा पद्धतीने आंबट चुका वरण एक वेळा नक्की बनवा आणि कसे झाले ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.